पहिली ट्रान्सजेंडर थिएटर आर्टिस्ट. आणि एक हिजडा, किन्नर, गोड, मामू, छक्का अशा उपमा देऊन माझं शरीर मुलाचं आहे, पण आरशामध्ये मला तर एक स्त्री दिसतीये. आय वॉन्टेड टू बिकम लाईक दिस व्हॉट आय एम टुडे. स्वतःचं पुरुषी शरीर घेऊन मी या समाजामध्ये वावरू लागले. सदाशिव पेठेसारख्या सुसंस्कृत पेठेमधनं पुण्याच्या इथे माझा जन्म झाला होता आणि माझ्यावरती तिथल्या पेठेतल्या संस्कारांचा पगडा होता. नुमवी मुलांच्या शाळेत होते. टाळी वाजून भीक मागणारे यांचे हात जर डोल वाजवायला लागले, जर ताशा वाजवायला लागले तर त्यांचं घर चालणार कसं? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी प्रेरणादायी भूमिका एखाद्या ट्रान्सजेंडरला प्रेरणा देऊ शकतो. जी स्टोरी बुक मी मागच्या वर्षीच माझा कादंबरी प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या आरशाला तुम्ही काय सांगताय स्वतःबद्दल, स्वतःच्या संघर्षाबद्दल, प्रवासाबद्दल? नमस्कार, आरशाशी गप्पा या माझ्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जिने समाजाच्या मर्यादा ओलांडून आपलं स्वतःचं एक अस्तित्व घडवलं. महाराष्ट्रातील पहिली एक थिएटर आर्टिस्ट, एक समाजसेविका, एक मेकअप आर्टिस्ट आणि एक लेखिका, जिनं कलेला आपल्या परिवर्तनाचं साधन बनवलं. आणि अशी ही व्यक्ती जिच्यातून आपल्याला एक शिकायला मिळतं, ते म्हणजे लिंगाच्या चौकटी पलीकडचं एक खरं माणूसपण. आणि त्यासाठी मी स्वागत करते आहे कादंबरीताई यांचं. कादंबरीताई, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या पॉडकास्टमध्ये. तर माझा जो आजचा विषय आहे आरशाशी गप्पा. तर आरशाशी गप्पा म्हणजे आपण जेव्हा आरशामध्ये बघतो, कुणी म्हणजे आजकाल आजकाल नाही, आरसा ही असं एक साधन आहे की जेव्हा आपण आरशामध्ये बघतो, आपण जगाला फसवू शकतो पण आपण स्वतःला नाही फसवू शकत. आणि ते खरं जे अस्तित्व आहे, आपण आतून कसे आहोत किंवा आपण काय आहोत, हे आपण आरशामध्ये बघत असतो रोज. आणि ते कुठेतरी आपल्याला जाणवतं की मी आज घाबरलेली आहे किंवा मी निर्भीड आहे किंवा मी लाजरी आहे किंवा मला काय करायचं, हे आपण आरशाशी गप्पा मारत असतो. म्हणजे आरसा हा खरं तर पाहायला गेलं तर आपला एक मित्र आहे. तर मला तुम्हाला एक विचारायचंय की तुमचा हा जो प्रवास आहे आतापर्यंतचा एक ट्रान्सजेंडर म्हणून, तर तुम्हाला हे बालपणीचा जो प्रवास आहे तो कसा होता तुमचा? अ, निश्चितच बालपणीचा प्रवास हा माझा खरं तर खूप खडतर होता आणि एक वेगळं पण घेऊन जगताना एक तृतीयपंथी म्हणून आज मला ओळख मिळाली आहे. पण बालपणामध्ये मला एक मुलगा म्हणून जगताना फार द्विधा मनस्थितीमध्ये माझं जगणं होतं. जसं ताई तुम्ही आता म्हणालात, की आरशामध्ये पाहिल्यानंतर स्वतःचं प्रतिबिंब हे स्वतःला ग्वाही देत असतं, की तू कोण आहेस आणि काय आहेस. त्याचप्रमाणे मला माझ्या माझ्या बालपणामध्ये माझं प्रतिबिंब हे फक्त एका स्त्रीचंच दिसत होतं. मी माझ्या आईसाठी मुलगा होते, माझ्या भावासाठी भाऊ होते, माझ्या बहिणीसाठी भाऊ होते, समाजासाठी मी एक सर्वसाधारण मुलगा होते. पण आरशासमोर गेल्यानंतर मात्र मला माझ्यातली स्त्री प्रखरपणे दिसायची आणि मला ती भावना जी माझ्या आतली आहे, तो आरसा मला कधीच माझ्यापासनं खोटं बोलला नाही आणि त्या आरशानेच मला आज प्रेरणा दिली कुठेतरी, की आज स्वतःला स्वयंसिद्ध करून स्वतःचं अ, लिंग, स्वतःचे लिंगभाव आणि स्वतःचं लिंग वर्णन एक्सेप्ट करून आज मी समाजापुढे एक सशक्त तृतीयपंथी महिला म्हणून उभी आहे. वॉव! म्हणजे एक व्यक्त होणं, जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायचं असतं, तेव्हा एक भीती असते मनामध्ये. तर ती जी भीती होती, ती तुमची कधी नाहीशी झाली? म्हणजे मी आता आरशासमोर बघते आणि मी मुलगा आहे, माझं शरीर मुलाचं आहे, पण आरशामध्ये मला तर एक स्त्री दिसतीये. तर मग ती जी भीती आहे, ते तुम्ही व्यक्त कशा झालात? म्हणजे घरामध्ये किंवा समाजासमोर? तो कसा होता अनुभव? माझं अंतर्मन आणि माझा अंतर्भाव पहिल्यापासून स्त्रीचाच होता, महिलेचाच होता. आईचं आई पण पाहिलं होतं, तिचं स्त्री पण पाहिलं होतं. तिची ओढाताण पाहिली होती. कुठेतरी बाईचं बाईपण माझ्यामध्ये जिरत होतं, मुरत होतं. आणि आरशासमोर उभं राहताना रोज तयार होताना कधीतरी हळूच आईचं काजळ घेऊन लावणं, बहिणीची लिपस्टिक चोरून लपवून आरशासमोर लावणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू होत्या, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या आरशाने मला माझी स्वतःची ओळख पटवून दिली. आणि स्वतःलाच एक प्रेरणा मिळाली, की मी नाहीये. जी मी आरशात दिसतीये ती मी नाहीये. कुठेतरी अंतर्मनातली माझ्यातली स्त्री मला तिथे डोकं काढून पाहत होती. पण तिचं संपूर्ण चित्र मला तिथे स्पष्ट दिसत नव्हतं. अस्पष्टरित्या मला माझ्यातली स्त्री कुठेतरी काजळ लावण्यातनं, कुठेतरी आईची कानातलं घालून पाहण्यातनं, लिपस्टिक लावण्यातनं ती मी माझी
स्त्री च्या सुखावत भावना. होती किंवा हं. त्याच्यासाठी मी सगळे प्रयत्न करत होते. आणि जेव्हा मी समाजामध्ये आले तेव्हा मात्र मग फारच वेगळी परिस्थिती होती. कारण माझ्यातली स्त्री जी डोकं काढू पाहत होती आरशामध्ये ती घाबरलेली, भेदरलेली आणि तिच्यावरती अनेक अत्याचार झाले. आणि मग माझा प्रवास तिथून एक तृतीयपंथी म्हणून सुरू झाला. ओके. मग ही सर्वात पहिल्यांदा गोष्ट तुम्ही कोणाशी बोललात? म्हणजे असं कोणी जवळचंच असेल, की त्यांना तुम्ही सांगितली असेल? आरसाच माझ्या जवळचा होता खरं तर, कारण का आजही आरशामध्ये मी माझं हेच रूप बघते, जे मी माझे बालपणी पाहिलं होतं. आय वॉन्टेड टू बिकम लाइक धिस व्हॉट आय एम टुडे. हं. आणि ते मी माझं मिळवलं आणि मला त्या आरशानेच खरं तर माझं स्वतःचं रूप बघण्याचं सामर्थ्य पण दिलं आणि ते मिळवण्यासाठी मला सामर्थ्य समाजाकडनं मिळालं. मला माझं जे वेगळेपण होतं ते खरं तर कोणाला सांगण्याची गरज तशी मला भासली नाही कधी, कारण का माझ्यातले हावभाव जसं मी म्हटलं लिंगभाव, लिंगवर्णन आणि माझी लिंगाची ओळख याच्यावरनं जरी मी मुलगा म्हणून समाजामध्ये वावरत होते, तरीसुद्धा माझ्यातलं वेगळेपण हे माझ्या घरच्यांनी आणि समाजाने हेरलेलं होतं. ओके. त्याच्यामुळे थोडंसं बायली चाळे किंवा हं. घरामध्येच काम करणं, मुलींचेच खेळ खेळणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला समाजामध्ये कायम ट्रोल व्हायचं आणि ऑल्वेज मी लेफ्ट आउट असायचे. कधीही मुलांमध्ये मी रमले नाही. त्यांनी मला एकत्र खेळण्यामध्ये सुद्धा एक्सेप्ट केलं नाही आणि अनावधानाने मी मुलींच्याच खेळामध्ये रमलेले असायचे आणि असंच मग माझं जडण-घडण होत राहिलं आणि मग माझ्यातली स्त्री अजून परिपक्व होत गेली. ओके. म्हणजे तो एक्सेप्टन्ससाठी तुम्हाला तसा त्रास झाला नाही, कारण घरातले ऑलरेडी त्यांनी एक्सेप्ट केलेलं होतं. नाही. घरातल्यांनी मला एक्सेप्ट केलं नव्हतं. कारण का कुठल्याही मुलाला मला असं वाटतं, की जोपर्यंत तो पौगंडावस्थेत येत नाही, तोपर्यंत त्याचे आई-वडील हे न्यूट्रलच असतात आणि त्याची संवेदना किंवा त्याचं वागणं, बोलणं हे थोडंसं माझं फेमिनाईन होतं, माहिती होतं. पण कदाचित त्यांना असं वाटलं, की हा अ, पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही बदल होतील का? पण तसे काही बदल माझ्यामध्ये झाले नाहीत. कारण समाजातनं मग कंप्लेंट्स यायला लागल्या. बाहेरनं मुलं मला चिडवायला लागले. मग मी घरामध्ये येऊन मुळू-मुळू रडत बसायचे. मग माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान भाऊ होता. तो जाऊन तिकडे जाऊन त्यांच्याशी वाद घालायचा आणि माझ्या भावाला तुम्ही त्रास देऊ नका वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मला ना एक वेगळं दडपण यायला लागलं. कुठेतरी स्वतःला बाई म्हणून मी स्वीकारायला जेव्हा जायचे तेव्हा माझा सगळ्यांनी मला कोलमडून टाकलं आणि कुठेतरी मला माझं अस्तित्व कुस्करल्यासारखं वाटत होतं त्या काळामध्ये. हा जो प्रवास आहे म्हणजे आता जर तुमचं मी सगळं प्रोफाईल बघितलं, तुमची जी आत्ताची जी काही सक्सेस स्टोरी बघितली, तर हे आत्ता बघणाऱ्याला खूप सहज वाटेल, "अरे काय म्हणजे किती अचीव्ह केले ह्यांनी." पण तुमच्या जागेवर जर येऊन मी जरी विचार केला, तर हे फार अवघड वाटतं. म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. कारण सर्वात आधी समाजाने स्वीकारण्यापेक्षा स्वतः आपण स्वतःला स्वीकारणं खूप खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही स्वतःसाठी तो जो एक्सेप्टन्स आहे, की मी ही आहे अशी. कारण कधी-कधी आपलं मन पण आपल्याशी लढतं, की गोंधळतो आपण, की अरे हे असं आहे. मग दुसऱ्या क्षणाला नाही असं नाहीये. माझं शरीर तर असं आहे, पण मग माझ्या भावना अशा आहेत. तर ही लढाई जी आहे, या लढाईला तुम्ही अशी कुठली घटना घडली एखादी, की नाही आता मी हे डिक्लेअर, की मी आहे अशी आहे. कोणाला काय बोलायचं ते बोलू दे. मला काही फरक पडत नाही. हा असा क्षण कधी आला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये? हा असा क्षण फार उशिरा आला माझ्या आयुष्यामध्ये कारण सदाशिव पेठेसारख्या सुसंस्कृत पेठेमधनं इथे माझा जन्म झाला होता आणि माझ्यावरती तिथल्या पेठेतल्या संस्कारांचा पगडा होता. त्याच्यामुळे घर, कुटुंब, जॉइंट फॅमिली या सगळ्या मध्ये वाढलेली मी कुठेतरी एका प्रेमाच्या बंधनामध्ये किंवा आईच्या मायेमध्ये मी वाढत होते, राहत होते आणि या ह्याच्यामध्ये असताना आपल्या आईला वाईट वाटेल किंवा आपल्या परिवाराला दुःख सहन करावं लागेल किंवा जे समाजाने आपल्याला अपमानाचा जो घोट पाजलाय त्याचा त्रास माझ्या आई-वडिलांना होईल, याच्यासाठी मी बऱ्याचदा मूक गिळून शांत बसायचे आणि अ, दुहेरी वाहतूक व्हायची. घरामध्ये एक मुलगा म्हणून आणि बाहेर आल्यानंतर मात्र एक मुलगी म्हणून माझा संचार असायचा आणि मग त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती असायची. घरी गेल्यानंतरचा एक वेगळा झगडा आपल्या अस्तित्वाशी आणि बाहेर आल्यानंतर अस्तित्व मोकळेपणाने जेव्हा मी फिरतीये, तेव्हा लोकांच्या वासनेला आहारी जा, लोकांच्या अपमानाला आहारी जा, म्हणजे शिवीगाळ किंवा अशा बऱ्याच गोष्टींमधनं मला बाहेर पडावं लागलं.
तर अशा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं, की अ, माझं कॉलेज झालं, माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मग नंतर ज्यावेळेस अर्थार्जनासाठी मी बाहेर नोकरीसाठी म्हणून बाहेर पडले, त्यावेळेस मग मात्र मी माझ्या घरच्यांना हे ठामपणे सांगितलं, की आता मात्र मला तुम्हाला जास्त त्रास देऊ वाटत नाही आणि मी आता या स्टेजवरती आली की आता मला माझं आयुष्य एक स्त्री म्हणून जगायचं आहे. कारण ही दुहेरी वाहतूक करताना मलाही त्रास होतो आणि कुठेतरी तुम्हाला पण त्रास होतोय. मला असं वाटत नाही त्यांनी मला समजून घेतलं, पण खूप साऱ्या भावनिक आणि खूप साऱ्या वादविवादातून मला हं. घरातनं बाहेर पडावं लागलं. त्यांनी कधी मला घर सोड असं म्हटलं नाही, पण त्यांचा त्रास मला बघवत नव्हता आणि माझं जगणं स्त्री म्हणून ते थांबत नव्हतं. आणि मग त्याच्यातनं एक सुवर्ण मध्य म्हणून मला घर सोडावं लागलं आणि मी स्वतःला सिद्ध करून दाखवीन. आज जर मी घराचा उंबरठा मी आज घराचा उंबरठा बाहेर ओलांडतेय, तर मी घरी माघारी येणार नाही आणि मी एक स्त्री म्हणूनच जगून दाखवीन. असा मी प्रण घेतला आणि मग एक स्वयंसिद्ध महिला म्हणून स्वतःचं पुरुषी शरीर घेऊन मी या समाजामध्ये वावरू लागले. त्यावेळेस मला खरं समाजाचा दुटप्पीपणा जाणवला. एके ठिकाणी ज्यावेळेस मी घरात होते आणि बाहेर येऊन मी स्त्री भावना घेऊन जगत होते, तेव्हा त्यांना माझ्यामध्ये मनोरंजन दिसत होतं. मला त्यांनी वासनेचा शिकार केलं होतं. पण ज्यावेळेस मी संपूर्ण स्त्री म्हणून त्यांच्या समोर गेले, तेव्हा त्यांनी मला स्त्री म्हणून नाकारलं आणि एक हिजडा, किन्नर, गूढ, मामू, छक्का अशा उपमा देऊन त्यांनी मला "तू कशी वेगळी आहेस?" याचे दाखले देत त्यांनी मला कायम वेगळं केलं आणि मग तिथून माझा खरा प्रवास तृतीयपंथीयांचा सुरू झाला. बापरे! म्हणजे हा प्रवास खरंच खूप अवघड आहे. असं ऐकल्यानंतरही मी आज ऐकतेय तर मला असं जाणवतंय की काय ते म्हणजे तुम्ही काय भोगलं असेल आणि तुम्ही जे बोललात की खरं आहे की लोकं काय म्हणतील? ती 4 लोकं काय म्हणतील? म्हणजे मी माझ्या ऑडियन्सला पण सांगेल की ती 4 लोकं कुठे असतात? तर ती इथे असतात आपल्या डोक्यामध्ये. कारण ती 4 लोकं जी म्हणणारी असतात ना, की ती 4 लोकं काय म्हणतील? ती कधीच आपल्या मदतीला येत नाहीत. आणि तोच अनुभव कादंबरीत त्यांनी घेतला, की ती 4 लोकं कधीच ज्यांचा ते विचार करत राहिल्या, की मी काय करू? समाज काय म्हणेल? हे काय म्हणेल? ते काय म्हणेल? आणि बाहेर पडल्यानंतर ती लोकं कुठे होती? ती लोकं नाही आली मदतीला आणि हाच आपण विचार करतो, की मला काहीतरी करायचंय, मला पुढे जायचंय. पण मग 4 लोकं काय म्हणतील? ती 4 लोकं ती आपल्या डोक्यात जी बसलेली असतात ना, ती समाजाने किंवा आपल्या घरच्यांनी ती बसवलेली असतात आणि त्या 4 लोकांना घाबरून आपण पुढे जायला घाबरतो. आणि म्हणूनच मला म्हणजे पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की नोकरीचं तुम्ही म्हणालात. म्हणजे तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल पण थोडंसं सांगाल ऑडियन्सला? कारण एक जे तुम्ही आता ज्या काही उपमा वापरल्या की हिजडा, छक्का, किन्नर, तर असं हे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला सिग्नलवरच एखादा हिजडा किंवा छक्का किंवा किन्नर टाळी वाजवून पैसे मागताना दिसतात. पण आज तुम्ही सक्षम आहात, नोकरी करताय. तर तुमच्या नोकरीबद्दल पण थोडंसं सांगाल? नक्कीच म्हणजे आवडेल ऐकायला. अ, नोकरीच्या या फेजमध्ये जेव्हा मी आज सामाजिक कार्यकर्ती आणि समाजसेवेच्या एन-जी-ओमध्ये काम करते, तेव्हा खरोखरच मी आज समाजामध्ये एक तृतीयपंथी महिला म्हणून आमच्या लोकांसाठीच काम करतीये. पण जेव्हा माझं ट्रान्सफॉर्मेशन होत होतं आणि तेव्हा मी काम करत होते, तेव्हा मला वाईट अनुभव आले. लोकांनी मला एक्सेप्ट केलं नाही. कंपनीच्या पॉलिसीज असतात किंवा कुठल्याही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अभिजी लँग्वेज वापरायची नाही, चिडवायचं नाही, त्यांचा छळ करायचा नाही, असं जरी असलं तरी तो माझ्यावरती अत्याचार होत राहिला आणि तो मी सहन करत राहिले कारण त्यावेळेस माझी दुहेरी वाहतूक होती. ज्यावेळेस मी बाहेर पडले त्यावेळेस मला तृतीयपंथी म्हणून जेव्हा ओळखलं जाऊ लागलं, तेव्हा तर मला नोकरी मिळालीच नाही. तेव्हा मला माझा उदरनिर्वाह फक्त नाच, गाणी, रस्त्यावरती बेगिंग करून अशा किंवा सेक्स वर्क करून अशा गोष्टींच्या ह्याच्यातनंच आम्हाला जावं लागलं आणि त्याच्यातनंच आपला उदरनिर्वाह करावा लागला. पण कुठेतरी मी शिकलेली होते. आई-वडिलांनी मला पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिकवलेलं होतं. तर तो शिकल्या असल्या कारणामुळे मला हे सगळं मान्य नव्हतं आणि कुठेतरी आपण नोकरी करावी किंवा कुठेतरी आपण सेटल व्हावं असं वाटत होतं आणि अशाच अनुषंगाने मग मी ट्रस्टमध्ये आणि ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला सुरू केलं आणि आज मी एका रिनाउंड ट्रस्टमध्ये सी-वाय-डी-ए नावाची संस्था आहे, तिथे रिसोर्स मोबिलायझेशन मॅनेजरच्या पोस्टवरती आहे. त्याचप्रमाणे आमची पारंपरिक मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तिथे मी ट्रेझररचं काम करते आणि हे काम करताना मला सार्थ अभिमान वाटतो, की मी आज तृतीयपंथी सक्षम महिला, आज मी माझ्या समाजाच्या विकासासाठी, कामासाठी सज्ज आहे.
क्या बात है! खूपच इंटरेस्टिंग असा प्रवास आहे तुमचा आणि खडतर आहे. म्हणजे इंटरेस्टिंगपेक्षा खरंच खूप खडतर आहे हा प्रवास. आणि हे करत असताना मी तुमच्या ढोल ताशा पथकाबद्दल पण ऐकलं, तर त्याबद्दल पण सांगा. म्हणजे ही आयडिया कुठून आली तुम्हाला? अ, महाराष्ट्रामध्ये पुण्यातून पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे हे सांस्कृतिक आपली राजधानी सुद्धा आहे. तर पुणे तिकडे का येऊ नये? आणि पुण्यासारख्या सदाशिव पेठेतली जन्मलेली मी, कायम संस्कृतीचा आणि कलेचा वारसा घेऊन जगत आलेली मी. असं मला कायम वाटायचं, की आपलं उदरनिर्वाह कलेवरतीच जर होत आहे, तर आपल्या समाजाला सुद्धा एक वेगळ्या रूपामध्ये एक कलाकार म्हणून इज्जत मिळायला पाहिजे. फक्त मनोरंजनाचं साधन नसताना त्यांना एक मानाने एक कलाकार म्हणून त्यांचे प्रतिष्ठित त्यांना आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि याचाच विचार करत महाराष्ट्रातले बरेच असे आम्ही काही उपक्रम केले जसं की दहीहंडी 2022 मध्ये आम्ही पुण्यामध्ये तृतीय पंथांची दहीहंडी केली. अर्धनारी नटेश्वर नावाचा फॅशन शो पहिल्यांदाच केला. आणि मग अशा ह्याच्यातनं जेव्हा आम्हाला उत्साह आणि कॉन्फिडन्स येत गेला, मग त्यावेळेस असं वाटलं की गणपतीच्या सीझनमध्ये सुद्धा जेव्हा आपण ढोल ताशा पाहतो, तेव्हा बघ्याची भूमिका न घेता मला पण तो ढोल ताशा वाजवता आला पाहिजे. त्या नादामध्ये मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन वाजवलं पाहिजे आणि तो माझा हक्क आहे आणि तो अगदी माझा अधिकार आहे. बरोबर. कारण का मी या भारताची नागरिक आहे आणि मी सर्वप्रथम एक माणूस आहे. तर मला सगळ्या सण समारंभांमध्ये जसं अ, सामील व्हायला आवडतं किंवा सामील करून घेतलं जातं, त्याचप्रमाणे मला सगळ्या उत्सवांमध्ये पण सामील करून घ्यायला पाहिजे. अशी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली शिखंडी ढोल ताशा पथकाची. हा पथक ऑलरेडी पुण्यामधनं डॉक्टर रश्मी बापट म्हणून आहे, त्यांनी एक सुरू केला होता धानोरीमध्ये. पण काही 4 ट्रान्सजेंडरनी तो पथकासाठी अ, स्वतःचं एनरोलमेंट केलं आणि मग तो पथक चालला नाही. कारण का कन्सिस्टन्सी नव्हती हं, त्याच्यामध्ये. हं. वादक चालवायला येत नव्हते कारण गहू तेव्हा पोळ्या. रोज भीक मागणारे आमचे हात, टाळी वाजवून भीक मागणारे आमचे हात, जर ढोल वाजवायला लागले, जर ताशा वाजवायला लागले, तर त्यांचं घर चालणार कसं? हा प्रश्न होता आणि मग त्यामुळे तो पहिला त्यांचा प्रयत्न कुठेतरी अपुरा झाला आणि मग त्या प्रयत्नांना पूर्ण करण्यासाठी मी विडा उचलला. माझ्या सगळ्या लोकांना मी एकत्रित केलं आणि त्यांना हे आश्वासन दिलं आणि सांगितलं, की आपण हे उदरनिर्वाहाचं साधन कशा पद्धतीने आपल्याला याचं करता येईल, आपण हे बघूया. कारण तृतीय पंथांना सुद्धा सगळ्या सण समारंभात जसं आपण जातो तसं ढोलही आपण वाजवू शकतो. का नाही वाजवू शकत? सुरुवातीला मला माझ्या समाजातनं विरोध आला. लोकं म्हणाले, "अगं काय करतीयेस? काय मिळणार आहे आपल्याला वाजवून?" एक तर लोकं आपल्याला तसेही उभं करत नाहीत. अगदी. ते तसेही आपल्याला हसतात. त्यात तू म्हणतेस, की आता आपण ढोल वाजवायचा. रस्त्यावरती उतरायचं म्हणजे लोकं अगं आपल्याला दगडं फेकून मारतील. एक्सेप्ट करणार नाहीत, हाकलून देतील आणि कोण असं करणार आहे? पण मग त्यांना विश्वास दिला, की नाही, जिथे आपण एखाद्या देवळात जातो तेव्हा देवी स्वरूप मानून आपल्याला जेव्हा लोकं आस्थेने पाया पडतात आणि आपण त्यांना आशीर्वाद देतो, तेव्हा त्या गणपतीचं नाव घेऊया आणि आपण रस्त्यावरती उतरूया. बघूया आपल्याला कोण अडवतं. आणि अशातच मग आम्ही सगळ्यांची मतं जुळली, मनं जुळली आणि मग आम्ही एक ग्रुप तयार केला. आणि मग तो ग्रुप घेऊन आता पुढे करायचं कसं? कारण फक्त ग्रुपनी ठरवलं, की आता आपण वाजवायचं. पण आमच्याकडे काहीच चॅनल्स नव्हते, की आम्हाला कोण शिकवेल? ढोल कुठून येईल? जागा कोण उपलब्ध करून देईल? आम्हाला ट्रेनर कोण असेल? खूप सारे प्रश्न आले आणि मग ते प्रश्न देवाच्या कृपेने, गणपतीच्या कृपेने हळू-हळू सॉल्व्ह होत गेले. अनेक राजकीय लोकांनी मला सांगायला आवडेल दीपक भाऊ मांगकर यांनी आम्हाला नादब्रह्म यांच्याशी ओळख करून दिली. नादब्रह्म यांनी आमचं ट्रेनिंग सुरू केलं आणि आम्हाला त्याच्यातनं मग पुनीत बालन सरांनी वाह! पहिलं आम्हाला फंडिंग दिलं आणि त्या फंडिंगमधनं आम्हाला ढोल मिळाले आणि मग आम्ही खऱ्या अर्थाने भावरंगारीचा पहिल्या दिवशीचं वादन केलं आणि खूप आम्हाला तेव्हा आनंद झाला. सगळ्यांना जेव्हा आम्ही रस्त्यावरती आलो, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकं आमच्यासाठी टाळ्या वाजवत होते. वी वर नॉट एक्सपेक्टेड की लोकं आम्हाला अशा पद्धतीने सुद्धा वेलकम करतील. वेलकम आणि करते. पण जेव्हा त्यांनी जेव्हा आम्हाला अशा पद्धतीने वेलकम केलं, तेव्हा माझ्या सगळ्या 40 लोकांना तो कॉन्फिडन्स आला, की नाही, जे आपण ठरवलं होतं ते खरंच सत्यात उतरलंय आणि एक खरंच वेगळा बदल आपल्याला दिसतोय. आणि मग तो आमचा शिखंडीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही, हे ढोल पथक व्हावं ही श्रींची इच्छा होती. श्रेयांची इच्छा होती. वाह! मस्तच. प्रत्येक शुभ कार्याला गणपतीचं वंदना करूनच आपण शुभ कार्य सुरू करतो.
आणि आमच्या प्रवासातील हा मोठा माइलस्टोन आहे, टर्निंग पॉइंट आहे. श्रीखंडी ढोल ताशा पथक ज्यांनी आमच्या संपूर्ण पथकातील LGBTQI समुदायाच्या लोकांना एक चांगलं डिग्निफाईड लाईफ ॲट द सेम टाईम एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांना मिळालेलं आहे. वाह! खूपच छान. म्हणजे केलं तर होतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे तुमचं ढोल ताशा पथक, की करायचं ठरवलं तर होते. फक्त त्याला जिद्द पाहिजे आणि मनातून ती इच्छा पाहिजे. आणि त्याचबरोबर मी असंही ऐकलंय, की तुम्ही महाराष्ट्रातील पहिल्या थिएटर आर्टिस्ट आहात. एक एक पहिली ट्रान्सजेंडर थिएटर आर्टिस्ट. तर थिएटरबद्दल कसं काय तुम्हाला म्हणजे एक कलाकार तो आतमध्ये आहेच आहे तुमच्या, ते दिसतंय कारण मेकअप आर्टिस्ट पण तुम्ही आहात. थिएटर आर्टिस्ट पण आहात, ढोल ताशा वादन पण. मग थिएटरचा कसा अनुभव तुम्हाला आला? आणि मी तुमची एक हे पण पाहिली रील, त्यामध्ये तुम्ही ट्रान्सजेंडरवर आधारितच एक नाटक पण तुम्ही सादर केलेलं, तर ते पण थोडंसं सांगाल? ताई प्रत्येक माणूस हा कलाकार असतो जन्मतः. अगदी. कलेशी तो जोडलेलाच असतो. आपल्याला म्युझिक आवडतं हॉबी म्हणून. दॅट मीन्स आपण कलाप्रेमी आहोत. आणि बीइंग अ ट्रान्स वुमन, बीइंग फेमिनाईन किंवा वुमनहूड जगताना मला माझ्या कलाचं अवगुण लहानपणापासूनच होतं. लहानपणी मला माझ्या आईनी कथ्थकच्या डान्स क्लासला घातलं होतं. तेव्हा मला असं वाटायचं, की माझ्या आईची सुप्त इच्छा कुठेतरी ती माझ्या कथ्थकच्या डान्समधनं आपल्या मुलाच्या डान्स फॉर्ममधनं पूर्ण करतीये का? पण तो माझा डान्स फॉर्म कालांतराने वर्षभरातच बंद करण्यात आला. कारण माझ्या समाजातील म्हणजे माझ्या घरातलेच आत्या, काका, काकू यांनी सांगितलं, की "अगं तुझा मुलगा फारच बायली चाळे करतोय आणि काय त्याला घुंगरू घालून नाचवतेस आणि रोज घेऊन जातेस." तर माझा कथ्थकचा प्रवास तिथेच संपला. पण मी डगमगले नाही. मी मुलांच्या शाळेत होते. नुमवी मुलांच्या शाळेत होते. पण तिथे जेव्हा अॅन्युअल फंक्शनला जेव्हा कार्यक्रम व्हायचे, तेव्हा मात्र मला साडी घालून नाचण्याचा एक संधी आली आणि तिथे कुठेतरी परत माझ्यातली बाई जागृत झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथे मी गणेश वंदना सुरुवातीला केली. त्या गणेश वंदना आमच्या शाळेतल्या बाईंनी मला शिकवली, माझ्या आईनी मला तयार केलं आणि सो तिथून मग माझा स्टेजचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. मला आजही सांगायला आवडेल, की जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवरती नाचले होते, तेव्हा अचानकपणे लाईट गेली आणि मला कळलं नाही, की मी कसं आता रिएक्ट करायला पाहिजे. समोर लोकं उभे होते. पडदा तो उघडलेला होता आणि मी ज्या मुद्रेत होते त्याच मुद्रेत उभे राहिले आणि मग पडदा पाडला आणि लाईट आल्यानंतर पुन्हा त्यांनी तो तिथनं सुरू केलं. तेव्हा माझं कौतुक झालं होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड. माइंड ऑन स्टेज कलाकार म्हणून. आणि मग असं कलाकार म्हणून ते लहानपणापासून स्टेज काय माझ्यासाठी नवीन नव्हता. मला कायम जेव्हा मी मोठी होत होते तेव्हा लावणी, डान्स करायला आवडायचा. पण घरामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे मला ते करता आलं नाही. जेव्हा मी घराच्या बाहेर पडले, तेव्हा माझ्यासाठी अख्खं जग मोकळं होतं आणि काय करेल ते माझ्यासाठी म्हणजे क्षितिजा पलीकडे जे आपण म्हणतो, की मला माझ्या कलेला सुद्धा मला वाव द्यायचा होता. पण कला म्हणून मी काय करू शकते? तर फक्त मी उदरनिर्वाह करू शकत होते. बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचू शकत होते आणि स्वतःचं पोट भरू शकत होते. वेगवेगळ्या लग्न कार्य समारंभामध्ये गोंधळीचं काम करून किंवा नाच-गाणं करून हळदीच्या, मेहंदीच्या कार्यक्रमात जाऊन आपलं नाच-गाणं करून आपला उदरनिर्वाह होत होता. तिथे माझी कला मी माझी अ, पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. पण मी नाचत होते आणि लोकांनी वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीला घेतलं आणि मला एक वेगळी उपमा देण्याचा प्रयत्न केला. पण ठीक आहे तिथेही मी खचले नाही कारण का कलेला मी त्याच्यामध्ये कला पाहत होते आणि माझा उदरनिर्वाह होत होता. आणि कालांतराने नजदीकच्या काळामध्ये मला असं जाणवलं, की ट्रान्सजेंडर सुद्धा याच्यामध्ये काम करू शकतात. मी एक पोस्ट वाचली Facebookवरती आकांक्षा बालरंगभूमीची, की इथे आम्ही ट्रेनिंग घेतोय. मग मी त्यांना फोन लावला, की मी ट्रान्सजेंडर आहे, मी करू शकते का? ते म्हटले, "हो, कलाकारांना काही आम्ही जेंडरला बघून घेत नाही." मग मी त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे कोर्स केला. कोर्स केल्यानंतर मला पहिलं नाटक मिळालं, ट्रान्स हाय हाय बदन. त्यामध्ये मला वेगवेगळ्या 3 भूमिका साकारण्याचं भाग्य मिळालं. एक वेताळाची भूमिका होती, एक देवीची भूमिका होती आणि एक ट्रान्सजेंडरची भूमिका होती. ती एक मी नाटक केलं जिल्हास्तरीयवरती त्या नाटकाची नोंद झाली. प्रेस कॉन्फरन्स झाली आणि कादंबरी ही पहिली महाराष्ट्रातली नाटककार, प्रबोधनकार म्हणून माझी तिथे नोंद झाली आणि मग माझा नाटकांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर अजून एक नाटक केलं. आता अर्धम या नावाचं नाटक करतीये नाट्यरंग रसिक मंडळ प्रस्तुत.
सौरभ घाटकर यांनी लिहिलेलं नाटक आहे ते. आणि शिवाजी महाराजांनी तृतीयपंथी जर असेल तर बिईंग अन आर्टिस्ट त्यांनी एखादी भूमिका का नाही करू शकत? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी प्रेरणादायी भूमिका एखाद्या ट्रान्सजेंडरला प्रेरणा देऊ शकतो, तर ती भूमिका तो का नाही साकारू शकत? असं एक वेगळं नाटक, दमदार नाटक मला करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनही तृतीयपंथी यांची अक्का हे पात्र आता मी सध्या साकारतीये. क्या बात है! खूपच सुंदर असा प्रवास आहे हा. आणि तुम्ही जे अर्धम या नाटकाबद्दल बोललात, तर त्या नाटकामध्येच मला वाटतं हा शिवाजी महाराजांचा रोल आहे. अगदी म्हणजे मी तोच रील पाहिलाय बहुतेक. आणि त्यामध्ये पण तुम्ही सगळे ट्रान्सजेंडरच घेतलेले आहेत का? की इतर पण भूमिका आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सर्व कलाकार आहेत जे ट्रान्सजेंडरची भूमिका करतायत आणि महाराष्ट्रातली पहिली ट्रान्सजेंडर कलाकार म्हणून मी असल्या कारणाने त्याच्यामध्ये फक्त सध्या तरी मी एकटीच ट्रान्सजेंडर आहे जी भूमिका करतीये अक्का या पात्राची. पण भविष्यामध्ये वी आर ओपन टू गिव्ह चान्सेस टू ऑल माय नाही, एल-जी-बी-टी-क्यू-आय नक्कीच. मेंबर्स. तुम्हाला बघून तर आता हो. म्हणजे ट्रान्सजेंडर कम्युनिटीला नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, की ज्यांच्याकडे बघून अरे आपण कुठे आहोत ही जाणीव नक्कीच या कम्युनिटीला होणार आहे. आणि कादंबरी या नावावरून मला म्हणजे तुमचा लिखाणाचाही प्रवास म्हणजे तुमच्या नावाला इतकं सूट होतंय हे जे तुमचं व्यक्तिमत्व आहे, की कादंबरी तर तुम्ही लिखाण पण करता. तर लिखाणाबद्दल तुम्ही जे पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याबद्दल पण सांगा थोडंसं? कादंबरी हे माझं नाव मी माझं स्वतःचं ठरवलेलं नाव आहे. माझ्या आई-वडिलांनी जे मला नाव दिलं ते कादंबरी नक्कीच नाही. माझ्या डॉक्युमेंटवरती कादंबरी हे नाव नाहीये. पण ही कादंबरी ही माझी स्वतःची आयुष्याची आत्मकथेची स्टोरी आहे. जी स्टोरी बुक मी मागच्या वर्षीच माझा कादंबरी प्राउड टू बी अ ट्रान्स वुमन हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं शब्दांकन लेखिका गोडबोले ताई यांनी केलेलं आहे. सोनल गोडबोले ताई यांनी आणि त्याचे प्रकाशक चेतन बुक्स आहेत त्यांनी केलेलं आहे. माझा सगळा संपूर्ण आयुष्याचा प्रवास मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. कादंबरी म्हणजे जशी-जशी मी रेस होत होते, तेव्हा-तेव्हा मी माझ्या भावना कुठेतरी टिपून ठेवायचे. कारण दरवेळेस असं व्हायचं ना, की ती दुहेरी भावना किंवा माझ्यातली मी स्त्री, कोण आहे? मी कोण आहे? मीचा शोध घेता-घेता मी त्या गोष्टी लिहत होते आणि मग असं वाटलं की आता मात्र हे पब्लिश करायची वेळ आली आहे. कारण प्रत्येक आयुष्याच्या पानावरती एक काहीतरी गूढ रहस्य लपलेलं आहे. रोज मी स्वतःला वेगळ्या पद्धतीने उमगतीये, जाणीव होतीये, चाहूल होतीये आणि मी तशा पद्धतीने जगतीये आणि ते माझं सगळं जगणं आणि माझं सगळं असणं मी त्या पुस्तकाद्वारे नमूद केलेलं आहे. म्हणून कादंबरी हे नाव मी माझं स्वतःला दिलं वाह! आणि कादंबरीमुळे बऱ्याचशा गोष्टी लोकांमध्ये मी फेमस झाले, की "अरे वाह! कादंबरी हे काहीतरी वेगळं नाव आहे." नाही, अगदी म्हणजे फक्त नाव बघून नाही, तर तुम्ही असा मला विषय वाटतो, की तो वाचायलाच हवा. आणि तुमचं पुस्तक कुठे अवेलेबल आहे ते पण ऑडियन्सला सो सांगा? माझं पुस्तक Amazonवरती आहे. प्राउड टू बी अ ट्रान्स वुमन श्रीमती कादंबरी. हे तुम्हाला Amazon लिंकवरती नक्कीच मिळेल. ऑनलाईन सुद्धा ते पुस्तक जर कोणाला वाचायचं असेल, तर त्याची सुद्धा लिंक चेतक बुक्स यांच्यामार्फत आहे आणि Amazon मी लिंक शेअर करते तुमची नक्कीच. Amazonची मला आपण शेअर करूयात व्हिडिओच्या खाली. तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट पण आहात. तर त्याबद्दल पण सांगा? सो देअर आर सेव्हरल शेड्स ऑफ मी. कारण आयुष्य जगताना जसं मी म्हटलं आयुष्य जे आलं, ज्याने जसं शिकवलं, जे पदरात पडलं, तसं मी रूप धारण केलं आणि तसं मी जगत आले. घरातनं बाहेर पडले होते, काही काम नव्हतं. जसं मी म्हटलं, की फक्त नाच-गाणं करून उदरनिर्वाह करायचा. सेक्स वर्क करायचा नव्हता. बेगिंग करून पोट भरायचं म्हणल्यानंतर कुठेतरी आपलं शिक्षण आहे, तर ते एक टॅग होता, की अरे लेबल होतं, की "अरे मी शिकले, मग मी का?" आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये मग मला असं वाटायचं, की आता काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे आणि त्याच दरम्यान डान्सर होते, नाचत होते. तेव्हा मग इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये 2012च्या सुमारास मी कांदिवलीला गेले होते आणि तिथे स्वतःची ऑडिशन दिली. पहिल्या ऑडिशनमध्ये पास झाले. सेकंड ऑडिशनपर्यंत आतूनच नकार आला आणि आम्हाला घरी यावं लागलं. तेव्हा असंच जाणवलं, की हां, कुठेतरी आपण ट्रान्सजेंडर असं म्हणून आपल्याला नसेल घेतलं. पण ठीक आहे. तेव्हा त्या एका वेगळ्या आविर्भावामध्ये एक एक्सपिरियन्स म्हणून तो मला मिळाला आणि ही जेव्हा प्रोसेस चालू होती, तेव्हा माझ्या ग्रुप सर्कलमधनं योगेश ठीक नावाचे एक सर होते. त्यांनी नुकतंच एक त्यांचं Facebook पेज सुरू केलं होतं, सेलिब्रेशन ऑफ लाईफ.
त्यांचा फोटोग्राफीचा एक कोर्स झाला होता आणि त्यांनी त्यांच्या फोटोग्राफीचं एक Facebookचं पेज उघडलं होतं. त्यांनी मला असं सांगितलं, की तुझं जे मेल टू फिमेल किंवा ज्या पद्धतीने तू आता एकदमच लावणीच्या गेटअपमध्ये आल्यानंतर एक सुंदर स्त्री दिसतीयेस. तर मला हे तुझं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे मला कॅप्चर करायचंय माझ्या कॅमेऱ्यामध्ये. तर तुला चालेल का? मी म्हटलं, "हो, का नाही?" कारण कुठेतरी माझा प्रवास कोणीतरी मला विचारतंय ना. मला आनंद झाला. मी म्हटलं, "वाह! चला कोणीतरी चला हुश आपल्याला कोणीतरी रिकॉग्नाइज करतंय." राईट. आणि मग त्यांना हो म्हटलं आणि मग तो त्यांनी मी मेकअप करताना, मी साडी घालताना, हेअरस्टाईल करताना त्यांनी माझे मुक्त फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि मग मी त्यांच्यासमोर डान्स करून दाखवला. त्यांनी माझ्या डान्सचे पोजेसचे वेगवेगळ्या मुद्रांचे फोटो काढले आणि ते त्यांनी त्यांच्या Facebookवरती पोस्ट केले. सुरुवातीला त्यांनाही ट्रोल झालं, की "अरे, तू कुठल्या व्यक्तीसोबतचं हे पोस्ट केलंय?" आणि मग नंतर हळू कालांतराने अ, त लोकांनी पण ते चांगल्या पद्धतीने एक्सेप्ट केलं वगैरे. त्याच्यामध्ये लोकं बोलायला लागले, की "हां, छान दिसतीये ती, चांगली आहे. पण ती मुलगा आहे का मुलगी आहे का? मग तो एजेड आहे का?" असे काही कमेंट्स त्यांना आले असतील, पण त्यांनी मला कधी दाखवलं नाही. आणि सेकंड टाईम मग त्यांचा मला स्वतःहून फोन आला, की "अरे, तू ज्या पद्धतीने मेकअप केलायस ना, त्या पद्धतीचा मेकअप माझ्या कलाकारांना तू करशील का? ज्या माझ्या Facebookच्या पोर्टलवरती मी टाकतोय सगळ्यांना." मी म्हटलं, "मला?" आणि संधी दवडायची नव्हती. कारण सगळीकडेच वाईट होतं अनुभव आणि त्यात होते. हां. कुठेतरी एक चांगली संधी आली, तर ती मला सोडायची नव्हती. मग मी त्यांना म्हटलं, "हो, मी काही रिनाउंड मेकअप आर्टिस्ट नाहीये. टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी माझं मला केल्यामुळे येतेय, तर मग मी करू शकते का?" तर ते म्हटले, "हो, तू करू शकते." आणि मी गेले. सुरुवातीला मी एका मॉडेलचा मेकअप केला. ती डाय-डाय रडायला लागली, "हा माझा काय मेकअप केलाय? आणि ह्यांनी ह्यांच्यासारखंच मला रंगवलंय. एवढा लाऊड, एवढा भडक मेकअप असतो का?" आणि मग मी डिमोरलाईज झाले. माझा कॉन्फिडन्स लो झाला आणि म्हटलं, "आता हे सर पण ओरडणार आणि आपल्या हातचं काम पण गेलं. एक संधी आली होती ती पण गेली." पण त्या सरांनी तिथेही मला शांत केलं. ते म्हणाले, "मेकअप छान झालाय. जसा मला पाहिजे होता तसा झालाय. मी माझी फोटोग्राफी करतो आणि आपण बघूयात. तू काही घाबरू नको." त्यांनी माझं सांत्वन केलं. ती पोस्ट त्यांनी टाकली. ते पोस्ट टाकल्यानंतर त्या मॉडेलच्या आई-वडिलांनीच तिचं खूप कौतुक केलं आणि मग नंतर तिने मला हम्म. होऊन सॉरी बोलली आणि मग त्यांचे बरेचसे सीरीज मी केले ॲज अ मेकअप आर्टिस्ट. मग मी कुठेतरी जाऊन चित्रपट महामंडळामध्ये वेशभूषा, रंगभूषा म्हणून कार्ड काढलं आणि मग एक प्रस्थापित मेकअप आर्टिस्ट म्हणून मग मला कामं येऊ लागले. ज्या घरांघरांमध्ये जाऊन मी नाचकाम केलं होतं, हळदी-मेहंदीचे डान्स प्रोग्राम केले होते, त्याच घरांमध्ये मग मला मेकअपसाठी ऑर्डर यायला लागली. सो माझ्यासाठी ते प्रतिष्ठेचं होतं, की मेकअप आर्टिस्टमुळे मला त्याच घरामध्ये एक प्रतिष्ठेचं काम मिळतंय आणि माझं एक वेगळ्या पद्धतीने कनेक्शन होतंय आणि असं माझं मेकअप आर्टिस्ट म्हणून तो प्रवास सुरू झाला तिथं. खूपच छान. म्हणजे मी अशी मेस्मराईज झालीये तुमचा सगळा प्रवास ऐकून. तर मला काय म्हणायचंय, की चौकटीमध्ये जे आहे, की लिंगाच्या चौकटीमध्ये आपण एखाद्या माणसाला बसवतो, की ही स्त्री आहे, हे पुरुष आहे. पण त्या लिंगाच्या चौकटी पलीकडे तो एक माणूस आहे. तो माणूस म्हणून बघा ना. म्हणजे आज तुम्ही तृतीयपंथीय आहात, म्हणून अशी कुठलीच गोष्ट तुम्ही अशी मी केली नाही असं नाही वाटत आहे, की तुम्ही एक डान्सर आहात, तुम्ही एक लेखिका आहात, तुम्ही एक थिएटर आर्टिस्ट आहात, तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, त्याच्यानंतर तुम्ही एक समाजसेविका म्हणून काम करताय. म्हणजे कितीतरी असंख्य असे फेदर्स तुमच्या हॅटमध्ये लागलेले आहेत. तुम्हाला असं अशी खूप छान कारकीर्द आहे. तर मग ह्या चौकटीमध्ये का बसवतो समाज? तर या समाजाकडून तुम्हाला किंवा समाजाला तुम्ही काय सांगाल, की हे जे आहे म्हणूनच मी आज म्हटलं, की लिंगाच्या चौकटी पलीकडचा माणूस पण, ते का नाही बघत समाज? तर तुम्हाला समाजाला काय सांगायचं किंवा काय संदेश द्यायला आवडेल तुम्हाला, जे काही ऑडियन्स आहेत आपले जे? अ, प्रत्येक काय म्हणू शकतो आपण, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि या समाजामध्ये रामही आहे, राम प्रवृत्ती आहे, तिथे रावण प्रवृत्ती सुद्धा स्वाभाविक आहे. ते प्रत्येक प्रत्येक माणसामध्ये आहे निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी. पण कुठेतरी माझ्या आईच्या संस्कारातून हे जे मी लहानपणापासून घेत आले, की वाईटातनंही चांगलं वेचायचं आणि पुढे चालत राहायचं. आपण अपयश आल्यानंतर आपण रडत बसण्यापेक्षा आपण परत कशा उमेदीने उभं राहून आपण आपल्याला जी जिद्द आहे ती बाळगायला किंवा जे आपण स्वप्न पाहिलं ते साकारण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे, या पॉझिटिव्ह विचारांची असल्या कारणाने आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, अडचणीतनं सोल्युशन बेस
सोल्युशन काढत पुढे मार्गक्रमण करत असताना मी कधी समाजाचा त्या चौकटीचा विचार नाही केला. कारण त्या चौकटीने मला चौकटीतच बांधलं होतं. त्या चौकटीमध्ये मला दुहेरी वाहतूक करावी लागत होती. मला दुहेरी जगणं होतं त्या चौकटीमध्ये. हं. जेव्हा मी चौकटीच्या बाहेर आले, त्यावेळेला मला याच लोकांनी ॲक्सेप्ट तर केलंच आणि मला नाकारलं सुद्धा. पण मग ज्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, मी त्यांचा सपोर्ट घेऊन आज स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि ज्यांनी मला नाकारलं, आज तेच लोकं मला वाह-वाह करून मला आज तेच फेलिसिटेशन करतायत. घरामध्ये आई, बहीण, प्रेयसी म्हणून ते माझ्याशी रिलेशन ठेवू पाहतायत. सो मला असं वाटतं, की हा समाजाचा दुटप्पीपणा आहे आणि काय म्हणू शकतो आपण, पुरुषसत्ताक या समाजामध्ये एक महिलेला जो त्रास भोगावा लागतो, तो त्रास एक तृतीयपंथी महिला म्हणून सुद्धा मलाही चुकलेला नाहीये. त्यामुळे आजही त्या स्वतःच्या अस्तित्वासाठी मी लढतीये, झगडतीये आणि माझ्या समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करतेय. आणि नक्कीच तुम्ही याच्यातून तुमच्या कम्युनिटीसाठी, तुमच्या समाजासाठी जो काही तृतीयपंथीय समाज आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही काहीतरी सामाजिक कार्य करताय. तर तुम्ही मगाशी मला सांगत होतात, की तुम्ही बऱ्याच ट्रान्सजेंडर्सला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही मदत केलेली आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मग हे काम कुठल्या प्लॅटफॉर्मवर करता तुम्ही? म्हणजे काय त्याचा सोर्स काय आहे? की जे कोणी आपले पॉडकास्ट बघत असतील, कोणी जर ट्रान्सजेंडर असतील, तर त्यांनाही जर काही मदत हवी असेल, तर ती मिळू शकेल का तुमच्या फाउंडेशनच्या मार्फत? हो, नक्कीच मिळू शकेल. सध्या मी काम करते आहे ज्या ऑर्गनायझेशनमध्ये, सायडा नावाची ऑर्गनायझेशन आहे. सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज. तिथे आपण नवीन आणि होतकरू लोकांना ज्यांना अ, पल्ल्याड जाऊन काही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, काही काम करण्याची इच्छा आहे. त्या लोकांना आपण आयडेंटिफाय करून त्यांच्या इच्छेने त्यांना ज्याच्यात रस आहे तसं व्यवसाय प्रशिक्षण आपण देतो. व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी संपूर्णपणे मदत उभी करून देतो आणि त्यांचा फॉलोअप घेऊन चांगल्या पद्धतीने कसा ते व्यवसाय राबवू शकतात ह्याच्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. एवढंच नाही तर आमची मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट नावाची जी संस्था आहे, जी पारंपरिक आणि संस्कृती आणि कला जपत आज जी समाजामध्ये कार्य करते, तिथे सुद्धा आम्ही संपूर्ण पारलिंगी महिलांचा, तृतीयपंथी समाजातील लोकांना आरोग्यविषयक असू देत, त्यांच्या एम्प्लॉयमेंट संबंधी असू दे, हक्क, अधिकार, संरक्षण याच्या संदर्भात असू देत, सगळ्या गोष्टींचं आम्ही त्यांना नॉलेज देतो आणि त्यांना अवेअरनेस करतो, ॲडव्होकसी करतो आणि आज त्यांना एक चांगलं मार्गदर्शन म्हणून आम्ही काम करत आहोत. इंटरेस्टिंग. खूपच छान. आणि अवेअरनेसबद्दल आत्ता तुम्ही बोललात, तर मी पण मेकअप आर्टिस्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणजे माझाही 15 वर्षांचा अनुभव आहे या इंडस्ट्रीमध्ये. पण मला म्हणजे एक क्युरिओसिटी आहे किंवा मला या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच देऊ शकता. तर मला बऱ्याच वेळेला ना असे मुलांचे फोन येतात, की ताई मला म्हणजे आणि ते ताई म्हणूनच सुरुवात करतात, की ताई की म्हणजे असं एक होतं ना, की मुलगा म्हणून फोन केलाय, मग हे मला एंटरटेन करतील की नाही, तर ते ताई या शब्दानेच सुरुवात करतात आणि ताई मला मेकअप करायचा आहे. पण मला मेल टू फिमेल मेकअप करायचा आहे. आणि मग ते सगळे डिटेल्स सांगतात आणि मग नंतर 1-2 मला हा अनुभव आलाय बऱ्याच वेळेला आणि मला मी ते समजू शकते कारण माझाही मुलगा आत्ता टी-वायला आहे, तर ती एक पौगंडावस्थेतली ती जी अवस्था असते, की एक कुठल्याही पॅरेंटला मे बी ती धाकधूक असेल, की माझा मुलगा मोठा होतोय. त्याचं एक आपण लक्ष असतं मुलाकडे. तर मीही त्या अवस्थेतून गेलेली आहे. तर मला जेव्हा हे फोन येतात, तेव्हा मी ते इमॅजिन करते, की त्या मुलाची मानसिकता कशी आहे किंवा त्या कुठल्या मानसिकतेने त्यांनी मला फोन केला. पण काही जणांनी मला असं फोनवर बोललेलं आहे, की मला मेल टू फिमेल मेकअप करायचा आहे आणि फोटो पाठवा. कारण मला तर फोटो बघितल्याशिवाय मी नाही सांगू शकत ना, की कसा करू शकतो काय. पण फोटो पाठवा म्हटल्यानंतर ती मुलं फोटो नाही पाठवत आणि दुसऱ्या क्षणाला परत मग हळूच मग काही जण बोलताना म्हणतात, की "ताई माझ्या घरच्यांना नाही सांगायचंय. मला मेल टू फिमेल मला मुलीसारखा मेकअप करायचा आहे." आणि मग सांगताना नाव मुलाचं सांगतात. पण दुसऱ्या 1-2 कॉल नंतर मला म्हणतात, की "मला मुलगा म्हणून नका संबोधू. तुम्ही मला मुलगी म्हणून संबोधा." तर मला हे ना थोडंसं का विचारायचंय, की ही जी तुम्ही डेअरिंग केलीत, की स्वतःला तुम्ही आरशामध्ये पाहून तुम्ही स्वतःला ओळखलत, की धिस इज माय आयडेंटिटी आणि तो तो तुमचा जो आत्मस्वीकार होता स्वतःचा,
तर तुम्ही स्वीकारलत की नाही, दिस इज माय आयडेंटिटी, हे माझं ट्रान्सजेंडर आहे किंवा जे काही तुमच्या जेंडर मधली जे काही कन्फ्युजन होतं, तुम्ही स्वतःला ओळखायला आज तुम्ही सक्सेस झालात. पण ही जी अशी जी मुलं आहेत, मला त्यांचं अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं, पण मी पोहोचू नाही शकत त्यांच्यापर्यंत. तर ह्या केसबद्दल तुम्हाला काही आयडिया आहे का? किंवा काय हा प्रकार काय आहे? मला म्हणजे नाही समजलं म्हणून अ, प्लीज. आपण मगापासून चौकटीच्या बाबतीत बोलतोय. चौकटीतली घुसमट आपण याला स्पष्टपणे म्हणू शकतो. कारण काय होतं, आजही अनेक लोकं क्लोजेट्समध्ये आहेत. त्यांना स्वतःचं अजूनही आयडेंटिटी खऱ्या अर्थाने ओळखता आलेली नाहीये. आरशासमोर बघताना आज मला दाढी-मिशी आहे म्हणून मी पुरुष आहे आणि आरशासमोर बघताना मी आज फेमिनाईन आहे म्हणून मी स्त्री आहे. अशा या ज्या 2 गोष्टी आहेत. पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण आरशात बघतो, तेव्हा आपलं ओरिजिनल प्रतिबिंब दिसत असतं. आपण आत्मचिंतन करत असतो. आरशासमोर जेव्हा आपण उभं राहतो, तेव्हा आपण स्वतः तर उभं राहतोच, पण आपले सर्व विचार नकारात्मक, सकारात्मक, सुख, दुःख जे काही आपल्याला वाटणं असतं, ज्या अपेक्षा असतात, ज्या उपेक्षा असतात, आपण त्या सगळ्या आरशामध्येच आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक स्वीकार आणि एक स्वीकारायचं नाही. तो झगडा. स्वीकारायचं हं. तर मग तुम्हाला ते संपूर्णपणे स्वीकारलं पाहिजे आणि जर तुम्हाला स्वीकारायचं नसेल, तर तुम्हाला त्या चौकटीमध्येच बांधून ठेवलं जातं आणि बांधून ठेवलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही चौकटीच्या बाहेर येऊ शकत नाही आणि कुठलाही एक ठोस निर्णय घेऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेमध्ये जिथे आज समाजामध्ये तृतीयपंथी यांना एक वेगळं स्वतःचं अस्तित्व, स्थान मिळालंय, तृतीयपंथी यांचं वेगळं प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळालंय. शासनाने दखल घेतली आहे. त्यांच्यासाठी आमच्यासाठी कायदे आलेले आहेत. ट्रान्सजेंडर ॲक्ट आहे, ट्रान्सजेंडर पॉलिसी आहे. पण हे तेव्हाच लागू होतील जेव्हा मी माझं सेल्फ डिक्लेरेशन देऊन सांगेन, की मी ट्रान्सजेंडर आहे. माझ्यामध्ये वेगळेपण आहे आणि ही माझ्या लिंगाची ही अशी ओळख मला मान्य आहे. त्यामुळे आज मी समाजामध्ये अशा पद्धतीने मी वावर करू इच्छितो आणि मला करायचा आहे. पण जर तुम्ही त्या चौकटीच्या बाहेर पडलेच नाहीत, तर समाज मान्य त्याच्या ज्या काही चालीरूढी आहेत, त्याच्यातनं तुम्हाला तो कंपल्सरी तुम्ही भरडले जाणार. असे अनेक लोकं आहेत, ज्यांचे LGBTQI समुदायामध्ये जोर जबरदस्तीने लग्न लावले जातं. एखादी महिला आहे, ती लेस्बियन आहे किंवा ती जर ट्रान्स मेन होऊ इच्छिते, तर जोर जबरदस्तीने तिचंही लग्न लावलं जातं आणि तिला सांगितलं जातं, की "बाबा, ही महिला म्हणून तुला याच चालीरूढींना सामोरं जायचंय आणि हेच तुझं आयुष्य आहे." म्हणजे तिचा व्हॉईस दाबला जातो. म्हणजे देअर आर सेव्हरल अनहर्ड व्हॉइसेस जे आपल्या आतल्या आत दाबलेले असतात आणि जेव्हा कुठेतरी त्यांना एक ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून तुमच्याकडे प्लॅटफॉर्म मिळतो, कुठेतरी प्रकाशाचा किरण जाणवतो, तेव्हा ते तुम्हाला कॉल करतात आणि बोलू पाहतात. पण ते तिथपर्यंत पोहोचू शकत पोहोचू नाहीत. शकत नाही. कारण का त्यांना ज्या चौकटीच्या मर्यादेतनं बाहेर पडता येत नाही, पडावसं वाटत नाही किंवा सोडू हिम्मत शकत नाही, होत नाही. हिंमत होत नाही. सो त्यासाठी मी म्हणेन की इच्छा तिथे मार्ग. जर तुमची इच्छा स्ट्राँग असेल, जर तुम्हाला खरोखरीच त्या पद्धतीने आयुष्य जगायचं असेल, तर तुम्ही तसं जगू शकता. कारण एक पाय घराच्या आत आणि एक पाय बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर, हे दुहेरी जगणं फार हालाकीचं आणि फार त्रासदायक असतं, वेदनादायक असतं. सो त्यांनी स्वतःची मदत करावी आणि आता आजकाल खूप गोष्टी सुखकर झालेल्या आहेत. बाहेर डॉक्टर्स आहेत, आमच्यासारख्या संस्था आहेत, त्यांनी आम्हाला अप्रोच करावं. आमच्याकडे यावं, तर त्यांना काही काउन्सिलिंग करायची वेळ आहे, तर आम्ही काउन्सिलिंग करू. त्यांना जर कुठले काही कन्फ्युजन्स असतील स्वतःच्या जेंडर बाबतीत, तर ते त्यांनी सॉल्व्ह करावे. जेणेकरून त्यांचं जे आयुष्य आहे ते सुरळीतपणे पार पडेल. मला हे म्हणायचं, की जे मला ज्या मुलांनी फोन केले, असे तर खूप जण असतील समाजामध्ये, की तो जो लिंगापलीकडचा माणूस आहे, तो त्यांना ओळखताच येत नाहीये, की मी स्त्री भूमिकेमध्ये राहायचं, की मी पुरुष भूमिकेमध्ये राहायचं. तर मग अशा व्यक्तींना तुम्ही जे आता म्हणालात, की ते तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येऊ शकतात. तर त्यासाठी मी तुमचा नंबर शेअर केला किंवा काही कॉन्टॅक्ट शेअर केला तर चालेल. म्हणजे विथ युअर परमिशन मी करेल ते. अगदीच, नक्कीच. ठीक आहे. कारण अशा मुलांना मला गरज का वाटते, एक तर ते कुठेतरी मोठे होत असतात आणि त्या वाढत्या वयामध्ये त्यांना जर त्यांची खरी ओळख नाही कळाली, तर ते कुठेतरी भरकटले जाऊ शकतात. तर तिथे तुमची त्यांना नक्कीच जर मदत मिळाली, तर खूपच छान होईल. म्हणजे त्यांचं ते एक फ्लो त्यांना कुठेतरी दिशा मिळेल आयुष्यामध्ये. आणि दुसरा माझा प्रश्न हा होता, की
ट्रान्सजेंडर ही जी कम्युनिटी आहे, तर या कम्युनिटीमध्ये शिक्षण किंवा रोजगार आणि बरेच म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह, तर या गोष्टींसाठी आता काय म्हणजे नवीन किंवा आता मी जसं मगाशी म्हटले, की प्रत्येकजण म्हणजे बऱ्यापैकी मी आताही बऱ्याच जणींना पाहिलं, की त्या शिक्षण घेतायत किंवा स्वतःच्या स्वतः सक्षमपणे उभ्या आहेत. पण जो बाकीचा जो समाज आहे किंवा समाजातले जे ट्रान्सजेंडर आहेत, जे की सिग्नलवर दिसतात किंवा बेगिंग करतात, तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय केलं पाहिजे आणखीन त्यांनी? जसं मी मगाशीही तुम्हाला बोलले, की इच्छा तिथे मार्ग. आज मला माझ्या अ, आयुष्य कशा पद्धतीने मला जगायचंय, याचा निर्णय मी घेतला आणि आज मी स्वतःला स्वयंसिद्ध एक इंडिपेंडंट ट्रान्स वुमन म्हणून समाजामध्ये वावरते. तसाच प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळं बॅगेज असतं. कोणी कोण कुठल्या चौकटीतून बाहेर पडून येतंय आणि तो काय बॅगेज घेऊन बाहेर येतोय, हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता, ज्या संस्कारात तुम्ही वाढलेले आहात, ज्या गोष्टींचा अपमान आणि अवहेलना सहन करून भोगून तुम्ही आलेलं, इथे प्रत्येकाला वाटतं, की माझं दुःख हे डोंगरा एवढं आहे. माझं दुःख हे समुद्रा एवढं आहे आणि त्याला काही खोली नाही, त्याला काही मोजमाप नाही. पण ज्यावेळेस आपण आपल्यासाठी स्वतःसाठी स्टँड घेतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण समाजामध्ये सक्षमपणे प्रत्येक गोष्टीला डोळसपणे पाहण्यास सुरुवात करतो आणि मग आपण खरं, खोटं, बरं, वाईट, चांगलं असं वेचत-वेचत पुढे जातो. तृतीयपंथी समाज आणि भिक्षुकी समाज म्हणजे भिक्षा मागणं हा आमचा खरं तर अ, पारंपरिक आणि धर्मामध्ये पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहोत आणि सगळ्या पोथी, पुराण सगळ्या ह्याच्यामध्ये आपण त्याचे उल्लेखही आहे आणि आजही बीइंग अ इंडिपेंडंट ट्रान्स वुमन जेव्हा मी एखाद्या एअरपोर्टवरती जाते, तेव्हा मला अनावधानाने कुठलातरी एखादा कपल असेल, तर एखादी आई असेल किंवा जर कोणी दुसरा एखादा माणूस असेल, जो तो त्याच्या प्रॉब्लेममध्ये असेल, तर तो येतो ₹100 ची नोट, ₹500 ची नोट ऑफर करतो आणि म्हणतो, की "दीदी हमारे लिए दुआ करो." आता त्या ठिकाणी काही मी मागायला गेलेले नाहीये, बट माझी व्हिजिबिलिटी बघितल्यानंतर त्यांना ती आस्था निर्माण झाली आणि हे समाजानेच दिलेला गोष्ट एक आहे. लेबल आहे. हां. समाजानेच दिलेलं लेबल आहे आणि समाजाने कधी काम दिलं नाही. मुख्य प्रवाहामध्ये जेव्हा आपण एक म्हणतो, उपेक्षित समाज म्हणजे काय? उपेक्षित समाजामध्ये आम्हाला वेगळं टाकलं गेलं, बहिष्कार केला गेला. कधीही मुख्य प्रवाहाच्या धारेमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. भिक्षा मागून जगणं हे तेव्हापासूनही होतं आणि आजही आहे. आणि आज जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जातो तेव्हा लक्ष्मी आली म्हणूनच तिला लक्ष्मीच्या रूपाने पैसे दिले जातात. जेव्हा सिग्नलवरती ट्रान्सजेंडर हिजडा दिसतो, जेव्हा तो कधी-कधी कुरूप, विद्रूप जेव्हा अवतारामध्ये असतो, तेव्हा त्याला मात्र मारून मोटकून तिथून पळवलं जातं. अशा म्हणजे खरं विरोधाभास बघायला मिळतो आपल्याला दोन्ही ठिकाणी सुद्धा समाजाचा. तर खरं तर धर्म आणि कर्म याच्यामध्ये आपण निवडायचं असतं आणि बराच काळ गेलेला आहे या गोष्टीसाठी फाईट करतोय आपण आजही. पण समाजाची जी आस्था आहे, समाजामधला जो बदल आहे, तो आमूलाग्र बदल फार कमी पर्सेंटनी होतोय. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये तृतीयपंथी महिला या अग्रगण्य आहेत. मग ती वकील असू देत, पोलिसमध्ये असू देत किंवा प्रिन्सिपल असू दे, एखादी एअर होस्टेस असू दे, तृतीयपंथी महिला या सगळीकडे आहेत. बदल हा हळू-हळू होणार आणि हळू-हळू होतोय आणि रोज त्याच्यामध्ये आमच्यामध्ये ॲडिशन पण होतंय. ऑब्व्हियस आहे, समाज आहे. समाजामध्ये जेव्हा-जेव्हा अशा प्रकारचे लोकं आयडेंटिफाय होतात, तेव्हा ते समाजामध्ये येतात. कारण समाजाच्या चाली, रूढी, परंपरा घरातनं एक्सेप्टन्स होत नाही. मग त्यांना दुसरीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. मग जेव्हा ते समाजामध्ये येतात, तेव्हा समाजाच्या ज्या चालीरूढी आहेत, त्या त्यांना फॉलो कराव्या लागतात आणि ते फॉलो करत असताना कधीही आपण कोणालाही त्रास न देता कशा पद्धतीने राहायला पाहिजे, कसं भिक्षा पण कशा पद्धतीने मागितली पाहिजे, असं याचं सुद्धा आम्हाला आमचे गुरु किंवा आमचे जे मोठे आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ते पण संस्कार आमच्यावरती आहेत. त्यामुळे खरं तर असं कधी होत नाही. पण जर कधीतरी पाहायला मिळतं, की सिग्नलवरती मारामारी झाली आहे किंवा कुठेतरी यांची अ, हे झाली आहे, तर मला असं वाटतं, की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि विकृती कोणाला नाहीये. आज सगळ्या समाजामध्ये आहे. म्हणजे की कुठेतरी जेव्हा आपण मैलोन-मैल चालत असतो किंवा त्या रणरणत्या उन्हामध्ये आपण ₹1 च्या शिदोरीसाठी जेव्हा आपण भीक मागत असतो, गळ घालत असतो, त्यावेळेला ती जी भावना असते,
आणि समोरचा एखादा व्यक्ती जेव्हा स्कूटरवरनं आलाय, गाडीवरनं आलाय, पण त्याच्या घरी भांडण झालंय, त्याचं काहीतरी नोकरी गेलीये, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सो जेव्हा निगेटिव्हिटीला धडकते, त्यावेळेस असे काहीतरी वाद-विवाद निर्माण होतात. पण ह्याच्यातनं मला असं वाटतं, की आपण दोष कोणालाही देऊ शकत नाही. तृतीयपंथी आज बदलतायत. समाजामध्ये बदल घडतोय. मी माझ्या समाजासाठी खूप काम करतीये. माझ्यासारखे अनेक सोशल लीडर आज काम करतायत आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून आज समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकं आज कामाला रुजू झालेले आहेत. सो बदलाव होतोय, बदल घडेल, पण तो हळू-हळूच घडतोय. कारण बरोबर. गव्हर्नमेंटनी आत्ता कुठे आम्हाला आमचं अस्तित्व स्वीकारलंय आणि आमच्यासाठी आयडी कार्ड दिलेले आहे. अजूनही आरक्षण नाही. हं. अजून म्हणजे अशा बरेच गोष्टी आहेत ज्या वादामध्ये आहेत. हक्क अधिकारासाठी अजूनही आम्हाला लढावं लागतंय. सो याच्यामध्ये जर विचार केला तर मी म्हणणार नाही, की संपूर्णपणे चूक त्यांची आहे किंवा संपूर्णपणे चूक समाजाची आहे. पण समन्वय साधताना कुठेतरी समांतर रेषेवरती दोन्ही ठिकाणाहून एक समानतेची जेव्हा वागणूक मिळेल आणि बरोबर. जेव्हा आपण स्वीकारू स्वतःला, तर बदल निश्चित घडून येईल आणि ते बदल घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. या प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंटनी किती म्हणजे पुढाकार घेतलेला आहे? म्हणजे कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला राइट्स मिळालेले आहेत? आत्ता भांडून-तंडून पोलिसांमध्ये आत्ता आम्हाला एक अ, पोलीस भरतीमध्ये आमचं तिथे नाव नोंदणी सुरू झालेली आहे आणि तिथे आता अलाउड आहे. जॉब्समध्ये सगळीकडे जॉब्स आता एम-एन-सीमध्ये वगैरे मिळतायत. पी-सी-एम-सी आणि पी-एम-सीमध्ये आम्ही सुरक्षा रक्षक आणि गार्डनिंगमध्ये कामाला लावलं. आज पुण्यामध्ये साधारण 60 हून अधिक पी-सी-एम-सी आणि पी-एम-सीमध्ये आपले तृतीयपंथी बंधू-भगिनी काम करत आहेत. भलेही ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतायत, पण आज शासनाच्या सोबत मिळून ते काम करतायत. सो जिथे पण कामाची गरज आहे, जिथे पण काम पाहिजेल आणि ज्यांना काम करायचंय त्यांच्यासाठी आम्ही ते कामं मिळवून देतोय. आणि जास्तीत जास्त मला असं वाटतं, की कामाला कामाला जेव्हा जातात तेव्हा बऱ्याचदा अनुभव चांगले येत नाहीत. कारण का त्यांच्या दिसण्यावरनं, त्यांच्या असण्यावरनं, त्यांना वागणुकीवरनं बऱ्याचदा जज केलं जातं. त्यांना कमेंट पास केल्या जातात, नाकारलं जातं. म्हणून मग त्यांचा मॉरल डाउन होतो, कॉन्फिडन्स लो होतो. मग अशा लोकांसाठी आम्ही स्वयं रोजगार किंवा उद्योग प्रशिक्षण जे देऊन आम्ही त्यांच्यासाठी मग घरातनं कोणी क्लाउड किचन करतंय आज. कोणी मेकअपचे कोर्सेस करून कोणी मेकअपमध्ये माहीर झालेले आहेत आज. कोणी घरून हस्तकला करून आज घरातनं आपला उदरनिर्वाह करतंय. म्हणजे त्यांच्यासाठी एक सबस्टिट्यूट म्हणून आम्ही हाही अ, उदरनिर्वाहाचा एक पर्याय ठेवलेला आहे. वाह! अगदी छान. आणि राजकारणामध्ये कोणी आहे का? हो, आहे ना. राजकारणामध्ये अनेक लोकं आहेत आणि अनेक लोकांनी स्वतःचे फॉर्म पण भरलेत. तृतीयपंथी असल्यामुळे ते पडले पण आहेत. तृतीयपंथी आहे म्हणून त्यांना घेतलं पण आहे आणि मग तिथपर्यंत जाऊन त्यांना त्यांच्या असण्यामुळे सुद्धा कुठेतरी स्वीकार मिळालेला नाहीये. सो तो प्रवास आहे. राजकारणामध्ये सुद्धा मी तर असं म्हणेन, की जर तृतीयपंथी राष्ट्रपती झाला, तृतीयपंथी जर राजकारणातल्या आणि आपल्या गव्हर्नमेंटवरती जर रूलिंग पार्टीमध्ये कुठेही जर तृतीयपंथी आला, तर खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल घडून येईल. कारण का स्त्रीतला स्त्रीपणा आणि पुरुषातला पुरुषी अहंकार याला खोडून पाडून समाजामध्ये जर एकी आणायची असेल आणि समाज सुधरवायचा असेल, तर तृतीयपंथी आजही समन्वयकाचं काम करतोय. आजही तो एक दुवा म्हणूनच काम करतोय आणि त्याचं अस्तित्व आज राजकारणामध्ये जर आलं, तर चांगल्या पद्धतीने राजकारण आणि समाजकारण याचं एक जोड होऊ शकते. तुम्ही एक ट्रान्सजेंडर म्हणून आत्तापर्यंत म्हणजे ठीक आहे, आपण आत्तापर्यंत बोलतोय. पण एक म्हणजे मी म्हटलं जसं, की लिंगाच्या चौकटी पलीकडचा माणूस म्हणून तुम्ही जर स्वतःला बघता, तर मग तुम्हाला असं कुठली गोष्ट अशी वाटते, की फक्त लिंग सोडलं तर कुठली डिसेबिलिटी आहे तुमच्यामध्ये? असं का आहे का काही? मला तरी नाही वाटत आहे, पण तुम्ही काय म्हणाल याबाबतीत? खरं लिंगात तरी कुठली डिसेबिलिटी आहे? डिसेबिलिटी कुठेच नाहीये ना. डिसेबिलिटी ही तुमच्या विचारांमध्ये आहे. ट्रू. डिसेबिलिटी ही तुमच्या दृष्टीमध्ये आहे, तुमच्या आचरणात आहे. खरं तर डिसेबल कोणाला म्हणतात याची व्याख्याच आपल्याला खऱ्या अर्थाने माहिती नाहीये. मी स्त्री आहे, हे मी मान्य केल्यानंतर जेव्हा स्त्री भूमिकेत मी वावर करतीये आणि त्या सगळ्या गोष्टींना न्यायपूर्वक साडीला जर मी मान देऊन तिच्यासारखं राहतीये, तर मला तिच्यासारखं राहू का देत नाहीये? मग आता ही ती अपंग आहे का त्यातला तो अपंग आहे?
खरं तर अगदी. हे विचार अपंग आहेत असं मला वाटतं. अगदी. खूपच हा छान मुद्दा आहे. कारण म्हणजे हे जे तुम्ही बोलताय ना, तर त्याच्यातूनच जाणीव होते, की तुम्ही किती प्रगल्भ आहात. तुमचे ते विचार जे आहेत, तुम्ही हे सगळं कोळून प्यायलात. म्हणजे ते दुःख, तुमचे अनुभव, तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही केलेला संघर्ष, हा सगळा तुमच्या या पूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये दिसतो. आणि म्हणूनच मी जे बोलले, की चौकटी पलीकडचा जो जो माणूस आहे तुमच्यामधला, तो इतका छान घडलेला आहे आज. आणि तो घडण्यासाठी तुम्ही जे बाहेर पडलात, तुम्ही स्वतःला जे ओळखलात, तो प्रवास तुम्हाला आज इथे घेऊन आलेला आहे. तर मला अजून एक गोष्ट म्हणायची होती, की हे जे आहे हे तुम्ही भोगलेलं आहे. पण समाजामध्ये आता असेही काही उदाहरणं आहेत, की मुद्दामहून ट्रान्सजेंडर होणं किंवा नसतानाही ते दाखवणं. तर हे काय म्हणजे फेक असणं ट्रान्सजेंडर असं पण मी ऐकलंय, की ते ओरिजिनल नसतात किंवा खोटे असतात किंवा यामध्येही काही फरक आहेत का? किंवा प्रकार आहेत का? सर्वप्रथम तर कुठल्याही एखाद्या मेनस्ट्रीम मधल्या जनरल पॉप्युलेशन मधल्या एका पुरुषाला म्हटलं जातं साडी घालून दिवसभर वावर, तर तो वावरणार नाही. साडी हा तोच घालू शकतो ज्याला त्याची इच्छा आहे, ज्याला भावना ज्या आवड आहे, हां. ज्याला भावना आहे. आणि अशातच तृतीयपंथीचं जडण-घडण हे एक वेगळ्या पद्धतीने त्याचं संस्काररूपी आयुष्य त्याचं घडत असतं आणि तो त्याच्या समुदायाला भेटल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे बदल हे ते समुदायासोबतच समाजामध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसतात. पण आजकाल जसा तुम्ही हा प्रश्न रेज केला, की अनेक लोकं साडी नेसून सिग्नल्सवरती दिसतात किंवा वेगवेगळे पुरुष मंडळी असतात. पण ते पैशाचं उत्पन्नाचं साधन म्हणून इथे येतात आणि कमवतात आणि मग त्याच्यामुळे ती अ, एक वेगळ्या प्रकारची गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे, की अरे हे असली आणि हे नकली. तर असं मला तर वाटत नाही. कारण का ज्यांना तृतीयपंथी माहिती आहे, त्यांना तृतीयपंथी माहिती आहे आणि गव्हर्नमेंटनी आजकाल त्यासाठी सर्टिफिकेट दिलेलं आहे. तर आणि पोलिस सुद्धा सोडत नाहीत आजकाल तृतीयपंथींना सुद्धा पोलिसांकडनं तेवढा चोप मिळतो जर चूक झाली तर आणि आमच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात जर आम्ही त्या चूक केली असेल तर, गुन्हे केले असतील तर. तर ते गुन्हे आयडेंटिफाय करून जर ते पुरुष असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. असे जर कुठले तृतीयपंथी आम्हाला जर आमच्या टोळीला जर अशी अ, चुकीची माणसं कधी निदर्शनास आले, तर आम्ही सुद्धा त्यांना धरून पोलीस चौकीमध्ये नेऊन त्यांना तिथे त्यांचा फडशा पाडतो आणि आम्ही सांगतो की हे चुकीची माणसं आहेत. आणि त्यामुळे खरं खरं तर समाजामध्ये तृतीयपंथी यांची प्रतिमेला डाग लागतो. पण मी असं म्हणणार नाही की संपूर्णपणे त्या लोकांमुळेच डाग लागतो. कारण का त्याचं खरं-खोटं करण्यासाठी आज ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट आपल्याकडे आहे आणि सगळीकडे आमच्यासारख्या संस्था आहेत. आमचा मठ आहे, जिथे आल्यानंतर शहानिशा होते आणि जर तो व्यक्ती रिलेटेबल नसेल, तर त्याला कायद्याने शिक्षा केली जाते आणि व्हायला हवी. आणि जर होत नसेल, तर ती आम्ही करून देतो. ओके. म्हणजे असं नाहीये, की तुम्ही फक्त पैसा कमवण्यासाठी म्हणून जर ट्रान्सजेंडर होत असाल, तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, की हा कायद्याने गुन्हा आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटी सुद्धा या गोष्टीमध्ये ॲक्शन घेते. त्यामुळे ही जी कम्युनिटी जे नाव खराब होतंय कम्युनिटीचं, तर हे तसं न करता खरं-खोटं करून तुम्ही जे काही जजमेंट करायचंय किंवा जी काही ॲक्शन घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता. म्हणजे साहजिक आहे. मी सिंगापूरला गेले होते. तर सिंगापूरला बऱ्यापैकी मॉलमध्ये ना मुलं ट्रान्सजेंडर म्हणजे झालेली होती. मुलं बऱ्याचपैकी ऑपरेशन करून ट्रान्सजेंडर होतात. तर हे आपल्याकडे पण आहे का? कारण सिंगापूरला असं होतं, की मुलींना किंवा फिमेल जेंडरला जास्त जॉब्स आहेत. तर तिथे बऱ्यापैकी खूप जण असे ट्रान्सजेंडर मी पाहिले, की त्यांना तिथे जॉबला अपॉर्च्युनिटी आहे म्हणून ते करून घेतात. तर आपल्या इथे पण असा काही प्रकार आहे का? की अजून तरी तसे काही प्रकार नाहीये आणि तृतीयपंथी ही एक स्वतंत्र ओळख आहे आणि एक स्वतंत्र समाज आहे, जो आज आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याचशा गोष्टींमध्ये तो सामीलही आहे. बऱ्याचशा उपक्रमांमधनं आपल्याला एकी दिसून येते. मला असं वाटतं, की भारताच्या बाहेर जेवढा एक्सेप्टन्स या कम्युनिटीला आहे, तिथे आता जसं तुम्ही म्हणालात, की तिथे स्त्रियांना काम मिळतं त्याच्यामुळे पुरुष स्त्रिया होतात. माझ्या मते ती एक वेगळ्या प्रकारची मेंटॅलिटी, मनोवृत्ती आणि तिथल्या गव्हर्नमेंटने त्यांना तसा सपोर्ट केला आहे. त्यामुळे कदाचित तिथे होतात. आपल्या गव्हर्नमेंटमध्ये तशी कुठलीच तरतूद नाही. एल-जी-बी-टी-क्यू-आय समुदायाला धरून कुठलंही आरक्षण नाही. ठोस अशा पॉलिसीज नाहीत. ट्रान्सजेंडर ॲक्ट आणि ट्रान्सजेंडर पॉलिसी या फक्त ट्रान्सजेंडरबद्दलच संबोधल्या जातात.
LGBTQIS कम्युनिटीच्या संपूर्ण स्पेक्ट्रमवरती अजूनही बोलावं तसं भाष्य नाही. आजही गे मॅरेजला विरोध आहे. सो देअर आर सेव्हरल थिंग्स, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती लक्ष देऊन काम करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण माणूस म्हणून माणसाचा स्वीकार जेव्हा करत नाही, तेव्हा खरं तर तिथेच ह्युमॅनिटीचा लॉस होतो. हम्म. आणि माणुसकीचा ऱ्हास झाल्यानंतर मग जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात, क्राईम, क्रायसिस, विकृती, या सगळ्या गोष्टी अक्युमुलेटेड होतात, तेव्हा मग आपण एखाद्या समाजाला वाळीत टाकून, त्यांना नाव देऊन, त्यांना दोष देऊन काही फायदा नसतो. त्यासाठी गव्हर्नमेंटनी सुद्धा याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष घातलं पाहिजे. चांगल्या पॉलिसीज दिल्या पाहिजेत, कामधंदे दिले पाहिजेत. जेणेकरून ज्याला मुलगा आहे त्याला मुलगा म्हणूनच काम मिळेल. जो तृतीयपंथी आहे त्याला तृतीयपंथी म्हणूनच काम मिळेल आणि जी मुलगी आहे तिला मुलगी म्हणूनच काम मिळेल. म्हणजे सिंगापूरमध्ये जर मुलांना मुलगी म्हणून काम करावं लागत असेल, तर तेवढी दयनीय अवस्था अजून इंडियात तर नाहीये. आय एम ट्रान्स वुमन, दॅट मीन्स आय एम ट्रान्स वुमन म्हणूनच मी आज साडी घातली अंगावरती आणि मी आज तशी काम करते माझ्या लोकांसाठी. ट्रू, ट्रू. आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यानंतर पण काही गोष्टी होतात. तर त्या काय त्याबद्दल काही सांगाल का? सो HRT हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे लाईफ चेंजिंग आपण म्हणू शकतो. कारण का स्त्री-पुरुष, पुरुषाची स्त्री होताना आणि स्त्रीचा पुरुष होताना बायोलॉजिकली आपल्याला बऱ्याचदा औषधं वरून घ्यावे लागतात. त्याला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी असं म्हणतात. आणि जेव्हा आपण ते औषध घेतो, प्रॉपर मेडिकेशन घेऊन, डॉक्टरांचा सल्ला घेऊन जरी घेतलं, तरी सुद्धा आपल्याला प्रत्येकाच्या बॉडीला डिफर करतं, की ते कशा पद्धतीने सूट होईल, सूट होत नाही. मूड स्विंग्स होतात, बऱ्याचदा हार्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स होतो. अचानक रडायला येतं, अचानक हसायला येतं, राग-राग होतो, एकटेपणा वाटतं, अँक्झायटी येते. अशा सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे तो पण एक त्याचा दुष्परिणाम आहे आणि म्हणजे काय म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. असंच काहीसं. बापरे! ओके. सो थँक यू सो मच कादंबरीताई. खूपच छान म्हणजे ही जी मुलाखत आहे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण जे माझे स्वतःचे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मला आज मिळाली आहेत. आणि लिंगाच्या चौकटी पलीकडचा माणूस मी बघितलाय, की फक्त स्त्री की पुरुष. तर मी एका गायनेकॉलॉजिस्टला भेटलेली. तर त्यांनी मला एक खूप छान अशी गोष्ट सांगितली, की मला म्हणले, "धनश्री, प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, तिच्यामध्ये एक स्त्री पण असते आणि एक पुरुष पण असतो. म्हणजे शिव आणि शक्ती, जी शक्ती म्हणतो आपण, अर्धनारी नटेश्वर, ही प्रत्येक व्यक्ती जी जन्माला आलेली आहे, ती आहे. फक्त तिला ओळखायचं आहे, की माझी शक्ती कुठली आहे. म्हणजे एक फक्त त्यामध्ये एक एक वरचढ असते कुठलीतरी. किंवा मग एकतर एक फेमिनाईन असते किंवा एक जी तुम्हाला पुरुषी जी तुम्ही म्हणता, की पर्सनॅलिटी आहे ती आहे. तर ते मला जेव्हा ते पौगंडावस्थेतल्या मुलांबद्दलचे काही प्रश्न होते, तेव्हा मी त्यांना फोन केला आणि त्यांना मी विचारलं. तर त्यांनी मला या बाबतीत असं सांगितलं, की ही नॉर्मल गोष्ट आहे, फक्त ती व्यक्त करता आली पाहिजे. आणि म्हणूनच मी माझ्या ऑडियन्सला सांगेल, की असंच जर काही तुमच्यापैकी कोणाला जर कन्फ्युजन असेल, की मी कोण आहे? तर आरशासमोर एकदा उभे राहा आणि स्वतःशी संवाद साधा, की मी कोण आहे? मला कोण बघायला आवडेल? माझ्यातली स्त्री मला बघायची, की माझ्यातला पुरुष मला बघायचा आहे? आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आरशासमोर उभे राहून एक्सेप्ट कराल आणि स्वतःला आधी सांगाल, तेव्हा तुम्हाला समाजाशी लढायची ताकद तिथून मिळेल. तुमचा आरसा तुम्हाला ती ताकद देईल. जी ताकद कादंबरीताईंना त्यांच्या आरशाने दिली. आणि हा जो प्रवास होता आपला मुलाखतीचा, हा मला तरी असं खूप छान असं वाटतं, की आणखीन मी तुमच्याशी गप्पा मारत बसावं. पण वेळेच्या अभावामुळं मी म्हणजे फार नाही त्रास देणार तुम्हाला. आणि मला हेच म्हणायचंय, की आरशातली मी, जी तुम्ही स्वतःला पाहिली, तर त्या आरशातल्या मीला आपल्या आरशाशी गप्पा या कार्यक्रमाचं एक रिच्युअल आहे. मी तुम्हाला माझा आरसा देणार आणि त्या आरशामध्ये तुम्ही स्वतःला काय सांगाल? स्वतःशी काय संवाद साधाल? ते मला माझ्या मंचावर बघायचंय आणि फ्युचरचे जे काही तुमचे प्लॅन आहेत, तर ते तुम्ही नक्कीच त्या प्लॅनसाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. पण जाण्यापूर्वी माझ्या आरशाशी तुम्हाला संवाद साधायचा आहे आणि ह्या आरशाला तुम्ही काय सांगताय स्वतःबद्दल, स्वतःच्या संघर्षाबद्दल, प्रवासाबद्दल, जे काही मनात आहे ते तुम्हाला या आरशामध्ये बोलायचंय. हां, हे आरशा, तू कायम मला माझ्या सत्याची जाणीव करून दिलीस.
तुझ्यावर विश्वास ठेवून स्वतःची उमेद मी कधी हारले नाही. आणि आज जे मला मनात इच्छा होती ती मी पूर्ण करून दाखवली. आज मी संपूर्ण स्त्रीरूपी, आज एक संपूर्ण बाई म्हणून आज तुझ्या पुढे उभी आहे. या संपूर्ण प्रवासात तुझ्या साक्षीने मी सगळ्या गोष्टी गमावल्या. माझी आई, माझी वडील, माझा परिवार, माझा समाज, ज्यांच्या ऋणानुबंधामध्ये मी जगले, वाढले, ज्यांच्यासोबत मला जगायचं होतं. खरं तर आज सगळं माझं सुटलं. पण तू माझ्यासोबत त्याही दिवशी होतास आणि तू माझ्यासोबत आजही आहेस आणि निरंतर राहशील. अशीच माझी ही जी आयुष्याची वाटचाल आहे, ही खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तू मला सांगत आलास, मोटिव्हेट करत आलास, प्रत्येक टर्निंग पॉइंटवरती तू मला आधार दिलास. तू म्हणलास, "मी आहे, तू लढत राहा." मी लढत राहिले आणि आज मी तुझ्यापुढे सक्षम आहे. आज मी माझ्यासारख्यांसाठी हा तुझा आरसा म्हणजे तू. जे आज तू माझ्यासोबत जे नातं आहे, ते माझ्या समाजासोबत असं नातं टिकवावं आणि त्यांना सत्याची जाणीव करून द्यावी आणि सत्याचा शोध हा निरंतर आहे आणि आपण घेतच राहू. आय लव्ह यू माय आरसा. क्या बात आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. तर ह्या होत्या आपल्या आरशाशी गप्पा आणि कादंबरीताईंनी ज्या काही गप्पा माझ्याशी मारल्या आणि सर्वात शेवटी ज्या आरशाशी मारल्या, त्या तर खूपच अप्रतिम होत्या. कारण त्या स्वतःशी बोलल्या त्या आरशामध्ये बघून आणि हाच तो संवाद होता जो आपण आपल्याशी बोलायचा आहे आणि म्हणूनच माझ्या या पॉडकास्टला असेच बघत राहा आणि आरशाशी संवाद साधत राहा. धन्यवाद.